हाय मित्रांनो, वर्धा जिल्हा पोलीसची निवड यादी आलेली आहे. त्याचा कट ऑफ आपण बघू. ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये किती टोटल 134 जागा होत्या. जर 134 जागा होत्या तर त्या अनुषंगाने किती रिझल्ट लागला, म्हणजे किती कट ऑफ लागला ते आपण बघू. सिलेक्शन यादी आहे जी की नुकतीच लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला कळेल की बाकी जिल्ह्यांचा कट ऑफ किती लागू शकतो. तर त्यांनी जे दिलेले आहे, काही पॉईंट्स दिलेले आहे ते तुम्ही वाचू शकता. सदरच्या तात्पुरत्या निवड यादीतील व प्रतीक्षा यादीतील उमेदवार कागदपत्र पडताळणी अपात्र ठरल्यास त्यांचे नाव निवड यादीतून वगळण्यात येईल. तसेच तात्पुरत्या निवड यादीत नाव आले म्हणून उमेदवारांना नियुक्तीसाठी दावा करता येणार नाही. याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे सामाजिक समांतर आरक्षण प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत सर्व उमेदवारांनी व्यक्तिशः नोंद घ्यावी. म्हणजे ही तात्पुरती निवड यादी आहे. यानंतर तुमचे फायनल कागदपत्र पडताळणी करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून एक फायनल अंतिम निवड यादी लागेल. त्यामध्ये वेटिंग लिस्ट पण लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला कार्यालयीन आदेश देण्यात येईल. तर आता आपण बघू वर्धा डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे वर्धा पोलीस भरती 2024-25. तर जागा होत्या आपल्या टोटल 134 जागा. 134 जागेवरती जर कट ऑफचा जर विचार केला तर बघा, ओपनचा कट ऑफ 132 वरती लागला आपण सांगितल्याप्रमाणे आणि फिमेलचा कट ऑफ 123 वरती लागला. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, जर फिमेल 120 ते 125च्या जवळ आहे, 110 ते 120च्या, तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ वेगळा लागेल, पण कॅटेगरी वाईज जर विचार केला तर फिमेल हे 110 ते 120च्या जवळजवळ त्यांना जर मार्क्स असले तर प्रत्येक कॅटेगरीनुसार ते सिलेक्ट होऊ शकतात. जर इथं बघितलं तर EWSचा जो कट ऑफ आहे 117 गेला आणि फिमेलचा 91 गेला फक्त. SCBCचा जर बघितलं तर 131 गेला आणि फिमेलचा 118 गेला. OBCचा जर बघितला तर 131 गेला. म्हणजे टोटल हे बघा, ओपनचा 132 आहे आणि OBCचा 131 आहे. 1 मार्काचा फरक आहे, जास्त मार्काचा फरक पडला नाही आणि फिमेलचा 121 गेला. NTBचा जर बघितला 132 मेल, 121 फिमेल. STचा जर बघितला 118 मेल, 112 फिमेल. SCचा जर बघितला 128 मेल, 115 फिमेल. तर बाकी पॅरलल रिझर्वेशननुसार जर आपण बघितलं तर त्यांचा कट ऑफ आपण बघू. SCमध्ये जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन बघितला तर 112 आणि प्रोजेक्ट अफेक्टेड जर बघितला प्रकल्पग्रस्त तर 123. एक्स सर्व्हिसमॅन SC कॅटेगरीत 84 गेला. पोलीस चाइल्डचा 106 गेला. होमगार्डचा किती गेला, 123 गेला. तर होमगार्डचा पण इथे चांगल्या प्रकारे कट ऑफ गेलेला आहे. आपल्याला इथं सगळ्यात कमी एक्स सर्व्हिसमॅनचा दिसेल किंवा पोलीस चाइल्डचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये. जर इकडे जर बघितलं तर इकडे OBC ओपनमध्ये बघू आता आपण. स्पोर्ट्स पर्सन OBCमध्ये गेला 125. स्पोर्ट्स पर्सन SCBCमध्ये गेला 118. स्पोर्ट्स पर्सन EWSमध्ये गेला 106 आणि ओपनमध्ये गेला 125 स्पोर्ट्स पर्सन. आता प्रकल्पग्रस्त बघा, OBCमध्ये गेला 117, SCBCमध्ये गेला 126, EWSमध्ये गेला 107 आणि ओपनमध्ये गेला 127. प्रोजेक्ट अफेक्टेड झालं. आता बघा, अर्थक्विक अफेक्टेड
म्हणजे भूकंपग्रस्ताचा जर कट ऑफ गेला OBC कॅटेगरीमधून भूकंपग्रस्तांचा कट ऑफ गेला 105 आणि ओपन कॅटेगरीमधून भूकंपग्रस्तांचा गेला 121. एक सर्व्हिसमॅनचा जर विचार केला आपण तर OBCमधून गेला टोटल 84, SCBCमधून गेला एक्स सर्व्हिसमॅन 73, EWSमधून गेला एक्स सर्व्हिसमॅन 88 आणि ओपनमधून गेला एक्स सर्व्हिसमॅन 99. आता बघू पोलीस चाइल्डचा OBCमधून गेला 104 आणि ओपनमधून गेला 115. आता होमगार्डचा कट ऑफ बघा तुम्ही, होमगार्डचा 130 गेला OBCमधून. SCBCमधून होमगार्डचा कट ऑफ गेला 128, EWSमधून 110 आणि ओपनमधून 132. आणि ऑर्फन बघा अनाथचा OBCमधून 110. तर अशा प्रकारे आपला वर्धा जिल्ह्याचा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्या अनुषंगाने हा कट ऑफ आहे. तर जागा ज्या होत्या आपल्या 134 जागा आहे. 134 जागासाठी जवळजवळ 132पर्यंत कट ऑफ गेलेला आहे. त्या अनुषंगाने जर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जर जागा जर 132 किंवा म्हणजे जवळजवळ 150च्या जवळजवळ असतील तर तुम्ही तसा कट ऑफ गृहीत धरू शकता की बाबा तिथे पण असाच कट ऑफ लागेल, म्हणजे 130च्या जवळजवळ लागेल. आता जर बघितले आपण ओपन कॅटेगरीमधून त्यांनी पॅरलल रिझर्वेशननुसार इथे जर टोटल आपल्याला हे बघितलं सगळ्यात जास्त मार्क्स 142वरती विद्यार्थी आहे की त्याला याच्या फिजिकलमध्ये 47 होते आणि रिटर्नमध्ये 90 होते. आता बघा दुसरा विद्यार्थी 139वरती आहे आणि बाकी 138वरती 3 विद्यार्थी आहे. अशा प्रकारे वर्धा जिल्ह्याची जी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे ती लागलेली आहे. तर तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन. इथे मेल फिमेल सगळे एकदाच दिले आहे. ही झाली ओपनची लिस्ट. ओके, नंतर आहे कॅटेगरी SC सॉरी, ही SCची लिस्ट आहे. ही STची लिस्ट आहे. ही NTBची लिस्ट आहे. ही OBCची लिस्ट आहे. ही SCBCची लिस्ट आहे. ही EWSची लिस्ट आहे. ही अनाथ यांची लिस्ट आहे आणि खाली वेटिंग लिस्ट दिली आहे त्यांनी. तर टोटल 37 पेजची ही PDF आहे. यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही चेक करू शकता. मी तुम्हाला सगळी PDF दाखवतो की जेणेकरून तुम्ही पॉज करून तुमचं नाव जर असू शकतं तर तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे STची ही आता वेटिंग लिस्ट आली आहे आपली. ही NTBची वेटिंग लिस्ट आहे. ही OBCची वेटिंग लिस्ट आहे. ही SCBCची वेटिंग लिस्ट आहे. ही EWSची वेटिंग लिस्ट आहे. ही अनाथ यांची वेटिंग लिस्ट आहे. तर अशा प्रकारे आपला वर्धाचा कट ऑफ लागलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि असंच तुम्ही बाकी जिल्ह्यांचा पण गेस करू शकता की किती कट ऑफ जाऊ शकतो. तर हा कट ऑफ एकदा मी तुम्हाला दाखवतो.
तुम्ही याची स्क्रीनशॉट काढू शकता. वर्धा जिल्हा डिस्ट्रिक्ट पोलीस 132चा ओपनचा कट ऑफ गेला आहे. तर बाकी जिल्ह्यांचा पण ह्याच्याच जवळजवळ कट ऑफ लागेल. आपण जर ट्रेंड्स बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये अजून नागपूर रेल्वे पोलीसमध्ये कसा कट ऑफ लागला तर त्याचे मी व्हिडिओ बनवलेले आहे. प्रत्येक जिल्ह्याचा जसा कट ऑफ येईल तसा मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे अपडेट देईल आणि तुम्ही ते बघू शकता. तर बाकी जिल्ह्यांचे किती कट ऑफ लागले आहे त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर याचा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.